तत्कालीन उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ श्री कमलेश भंडारी आणि अकोला जिल्ह्याचे जे जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत श्री बळीरामजी गाडवे, या दोघांनी मिळून संगनमत करून जे घोटाळा 2024 मध्ये सरळ सेवा भरतीमध्ये केलेला होता, तो घोटाळा लपवण्याकरिता माझा थेट आरोप आहे की तो घोटाळा लपवण्याकरिता चौकशी अहवाल जे 3 अधिकारी निलंबित आता झाले, जिल्हा शल्य चिकित्सक तत्कालीन डॉक्टर वारे आणि जिल्हा वैद्यकीय अधीक्षक जिल्हा स्त्री रुग्णालय डॉक्टर पाटील, तसेच प्रशासकीय अधिकारी जिल्हा स्त्री रुग्णालय श्री डांबरे, हे तिघांचा जो निलंबन झालेला आहे, कुठं ना कुठं या निलंबनाच्या राजकारणात श्री भंडारी यांनी चौकशी अहवालात घोळ करून या तिघांना निलंबित केलेलं आहे. कारण डॉक्टर वारे जे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक होत्या, त्यांची प्रमोशनची फाईल शासनाकडे पेंडिंग असल्यामुळे ते इथं उपसंचालक आरोग्य सेवा बनून येऊ नये आणि ते जर उपसंचालक आरोग्य सेवा बनून येणार तर सरळ सेवा भरती घोटाळ्याचं बिगुल फुटेल. याकरिता एक बोगस चौकशी अहवालानुसार ज्यामध्ये प्रशासकीय मान्यता टेंडरला आहे, ज्या टेंडरला ग्रँट नव्हती, ज्या टेंडरचा पेमेंट झाला नाही, त्यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप करून या तिघांना षड्यंत्र रचून निलंबित केलेलं आहे. याबाबत मी रामदासपेठ पोलीस स्टेशन अकोला येथे रीतसर तक्रार नोंदवलेली आहे. माझी मागणी आहे की या अधिकाऱ्यांवर आणि संपूर्ण चौकशी समितीवर नियमानुसार गुन्हा दाखल व्हावा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.